गुड मॉर्निंग स्टुडंट्स. एक्झरसाइज आपली 1.1 जी होती डिफरन्सिएशन टॉपिकची ती संपलेली आहे. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. बघा, पुढचा पॉईंटमध्ये काय बघितले दिलं आहे, तर जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हचं जॉमेट्रिकल मिनिंग. आत्तापर्यंत जे आपण बघितलं ते फक्त काय होतं, फॉर्म्युला होता. डेरिव्हेटिव्हचा डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला होता, लिमिटवरून जो फाइंड केला आहे तो. मग इथं काय आहे बघा, त्याचं जॉमेट्रिकली पण मिनिंग दिलेलं आहे. म्हणजे काय, तर वाय इज इक्वल टू जो आपण एफ एक्स घेतो, वाय इज इक्वल टू एफ एक्स, हा वाय इज इक्वल टू एफ एक्स याचा आपण डेरिव्हेटिव्ह काय फाइंड करतो, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय लिहिणार इथं, एफ डॅश ऑफ एक्स लिहिते. बरोबर आहे का. हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आपल्याला जॉमेट्रिकली पण सांगतायत. मग ते जॉमेट्रिकली सांगायचं म्हणजे नेमकं काय असतं बघा, तर वाय इज इक्वल टू एफ एक्स म्हणजे काय झालं, एक फंक्शन झालं. आणि तो जो वाय इज इक्वल टू एफ एक्स आहे तो म्हणजे एक कर्व दिला जातो. एफ एक्स हा काय असेल, कर्व असेल. हा इथे डायग्राममध्ये कर्व दिसते सगळ्यांना. एफ एक्स हा काय असेल, कर्व असेल. हां, त्याच्यावरती काय घेतलेलं आहे बघा, इथे सांगितलं आहे कन्सिडर पॉईंट पी ऑन कर्व एफ एक्स. या कर्ववरती आपल्याला एक पी पॉईंट इथे घ्यायचा आहे. इथे दिसतोय सगळ्यांना, हा जो पॉईंट आहे तो पी पॉईंट आहे बघा. ॲट एक्स इज इक्वल टू एला, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती त्या पॉईंटचं डिस्टन्स किती असेल, ए असेल. आणि वाय ॲक्सिसवरती दिलेलं नाही आहे, ते काय घ्यायचं, एफ ऑफ ए घ्यायचं अंदाजे. हां, मग कोऑर्डिनेट ऑफ पी घेतलेलं काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ पी ए कॉमा एफ ऑफ ए असेल. हे काय मिळालं आपल्याला, पीचे कोऑर्डिनेट्स मिळाले. पी पॉईंट कोणता, तर वाय इज इक्वल टू एफ एक्स, म्हणजे तिथं काहीतरी एक इक्वेशन दिलेलं असतं. ते इक्वेशन म्हणजे हा असा आपण कर्व घेतलेला आहे, वाय इज इक्वल टू एफ एक्स. मग त्याच कर्ववरती अजून एक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, क्यू पॉईंट घ्यायचा आहे, जो पी पासून थोड्या अंतरावरती आहे. मग तो नेमका किती, पी पासून थोड्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजे तो नेमका किती आहे बघा, तर तो एच डिस्टन्सवरती असेल. हां, म्हणजे हे पी पॉईंटचं एक्स ॲक्सिसवरचं इथलं डिस्टन्स किती आहे, ए आहे. तर इथं काय असेल, ए प्लस एच एवढ्या डिस्टन्सवरती तो आहे. हां, कोणता पॉईंट बघा, पी पॉईंट जो आहे त्याचा एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट काय आहे, ए प्लस एच आहे. मग आता ए प्लस एच एक्स ॲक्सिसचा असेल तर वाय ॲक्सिसचा काय येणार, एफ ऑफ ए प्लस एच येणार. कारण पीचा काय घेतलाय आपण, एफ ऑफ ए घेतलाय. बघा लक्षात आहे का, पीचे कोऑर्डिनेट्स ए कॉमा एफ ऑफ ए आहेत. मग पी पासून एच डिस्टन्सवरती आपण काय घेतला, क्यू पॉईंट घेतला. लेट क्यू बी अनादर पॉईंट ऑन कर्व अ लिटल टू द राईट ऑफ पी, म्हणजे अगदी थोड्या डिस्टन्सवर, दॅट इज टू द राईट ऑफ एक्स इज इक्वल टू ए विथ अ व्हॅल्यू इन्क्रीज बाय स्मॉल रिअल नंबर एच घेतलेला आहे. म्हणजे थोड्या डिस्टन्सवरती आपण ते घेतलेलं आहे. हां, कोणता पॉईंट, क्यू पॉईंट म्हटलं मी, जो आपण थोड्या डिस्टन्सवरती घेतलेला आहे. मग पी आणि क्यू हे जर पॉईंट आपण जॉईन केले तर एक सिकँट आपल्याला मिळेल, इथं पी क्यू सिकँट मिळेल बघा. लक्षात येते का. ही पी क्यू जे आहे, या पी क्यूचा स्लोप काढायचा असते. आणि हा स्लोप म्हणजेच काय असतं, तर डेरिव्हेटिव्ह असते बघा. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पी क्यूचा स्लोप. क्यूचे कोऑर्डिनेट्स लक्षात घातले का, ए प्लस एच एक्स कोऑर्डिनेट मिळाला, आणि एफ ऑफ ए प्लस एच हा कोणता कोऑर्डिनेट मिळाला, वाय कोऑर्डिनेट मिळाला. मग आता या पी क्यू सिकँड जे आहे तिचा स्लोप आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे दोन पॉईंट कोणते जॉईन केलेले आहेत, पी आणि क्यू. समजा आपण स्ट्रेट लाईन प्रमाणे गेलो, 11th आपण जो स्ट्रेट लाईन टॉपिक बघितलेला आहे त्या टॉपिक प्रमाणे जर गेलो, तर कुठल्याही लाईनचा जर स्लोप फाइंड करायचा असेल आणि ते एंड पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स जर आपल्याला माहीत असेल, तर तो फॉर्म्युला काय असतो, स्लोप पॉईंट फॉर्म्युला तो काय असतो, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. स्लोपचा फॉर्म्युला बघा, लक्षात येते का, इथे तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा 11th आपण स्लोप फाइंड करायचे जे 3 फॉर्म्युले आहेत त्यातला हा एक बघितलेला होता. बरोबर आहे. मग याच्यावरून आपण स्लोप ऑफ सेकंड पी क्यू इज इक्वल टू काय येणार, y2 म्हणजे दुसऱ्या पॉईंटचा कोऑर्डिनेट, y2 तो काय आहे, एफ ऑफ ए प्लस एच आहे, मायनस y1 म्हणजे पहिल्या पॉईंटचा एफ ऑफ ए आला, डिवायडेड बाय क्यू पॉईंटचा कोऑर्डिनेट ए प्लस एच आणि मायनस काय येणार आहे, ए येणार आहे. लक्षात येते, x2 मायनस x1. इथले एक्स कोऑर्डिनेट x1 y1 म्हणजे कोणता पॉईंट आला, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 आणि क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, x2 y2. त्या व्हॅल्यू मी इथं ॲड केलेले आहेत. लक्षात येते का, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे, x1 y1 असतील आणि क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2 y2. या x1 y1 x2 y2च्या व्हॅल्यू आपल्याला इथं आहेत, त्या मी फक्त
ॲड केलेले आहेत हां. मग आता इथे काय झालं, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच मिळाला. मग डिवायडेड बाय एच कसा मिळाला बघा, कारण इथं प्लस ए आणि मायनस ए काय झालं, कॅन्सल झालं. लक्षात येते का, प्लस ए आणि मायनस ए कॅन्सल झाला. त्यामुळे आपल्याला काय मिळालं, स्लोप काय मिळाला, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय काय आलं, एच आलं हां. मग आता पुढं बघा, अजून पुढं काय म्हटलेलं आहे. आता हे जर बघितलं तुम्ही तर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला दिसते का बघा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो सुरुवातीचा फॉर्म्युला आहे, जो आपण लिमिटवरून स्टडी केलेला आहे तो, फक्त इथे लिमिट नाही आहे. आता ते कसं घ्यायचं बघा, सपोज वी मेक एच स्मॉलर अँड स्मॉलर दॅन ए प्लस एच विल अप्रोच ए ॲज एच गेट्स क्लोजर टू 0 म्हटलेलं आहे. बघा लक्षात येते का, काय सांगितलं आहे, क्यू अप्रोच टू पी म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी एच जी व्हॅल्यू आपण घेतलेली आहे ते पी आणि क्यू जर अगदी जवळजवळ आहेत असं आपण कन्सिडर केलं, ॲज एच गेट्स क्लोजर टू 0 म्हटलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, एचची व्हॅल्यू स्मॉलर असेल, अगदी मिनिमम असेल ती, जी अगदी 0च्या जवळची असेल हां. लक्षात येते का. मग एच टेन्स टू 0 द सिकॅन कॉन्व्हर्जेस टू द टँजंट ॲट पी असेल. म्हणजेच ती काय मिळणार आहे आपल्याला तिथं, पी लाईनच्या तिथं पीच्या पॉईंटच्या तिथं आपल्याला काय मिळेल, तिथं टँजंट मिळेल. त्यामुळे याचा स्लोप घेताना आपण काय घेणार, त्याला लिमिट घेणार. लिमिट काय येणार, क्यू टेन्स टू पी. लक्षात येते का, कारण ते डिस्टन्स आपण काय म्हटलेलं आहे की एच जी डिस्टन्स आहे ते अगदी काय असेल, स्मॉल असेल, अगदी 0च्या जवळचं असेल हां. त्यामुळे लिमिट काय आलं, मग एच टेन्स टू 0 आलं. मग लिमिट एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय एच ॲज एच टेन्स टू 0 म्हणजेच इज इक्वल टू, याला आपण काय म्हणू शकते, एफ डॅश ऑफ ए म्हणू शकते. लक्षात येते का, म्हणजे स्लोप ऑफ टँजंट ॲट पी इज इक्वल टू काय मिळाला, तो एफ डॅश ऑफ ए मिळाला हां. येते लक्षात सगळ्यांच्या. मग हा एफ डॅश ऑफ ए म्हणजेच काय आहे, तर आपलं डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात येते का, म्हणजे टँजंटचा स्लोप जो आपण घेतो तो म्हणजेच काय असते, डेरिव्हेटिव्ह असतं. लक्षात येते सगळ्यांच्या. डेरिव्हेटिव्हचं हे काय आहे, जॉमेट्रिकली मिनिंग आहे. मग ते टँजंटचा स्लोप फाइंड करण्यासाठी आपण हे यूज करणार आहे. पुढे आपल्याला याच्यावरती सेपरेट एक्झाम्पल आहेत, ते आपण बघणारच आहे. टँजंटचा स्लोप फाइंड करण्यासाठी या कन्सेप्टचा आपल्याला यूज करायचा आहे. हे कशामध्ये, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये ते येतं. डेरिव्हेटिव्हची जे ॲप्लिकेशन असतील त्यात येतं हे, की टँजंटचा स्लोप फाइंड करायचा डेरिव्हेटिव्हचा यूज करून. येते लक्षात. आता हे झालं फक्त जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह हां. मग पुढे अजून पुढं आपल्याला एक पॉईंट काय दिला आहे बघा, इनव्हर्स फंक्शन पुढे दिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स फंक्शन आपण 11th मध्ये जे सेट रिलेशन अँड फंक्शन्स, मला वाटते रिलेशन अँड फंक्शन टॉपिक बहुतेक सेपरेट काहीतरी होता, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे बघा, सेट रिलेशन अँड फंक्शन्स. फंक्शनमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स आपण बघितलेले आहेत. त्या फंक्शनमध्येच एक फंक्शन होतं बघा, इनव्हर्स फंक्शन पण होते. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, जर वाय इज इक्वल टू एफ एक्स हां, वाय इज इक्वल टू जर एफ एक्स असं दिलेलं असेल, हे वाय इज इक्वल टू एफ एक्स काय आहे, कर्व आहे हा, तर आपण एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतोय, एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ वाय. इनव्हर्स म्हणजे रेस टू पॉवरला मी काय लिहितोय बघा, -1 लिहितोय. एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ वाय म्हणजे एफच्या रेस टू पॉवरला मी -1 लिहिते हां. मग हे एक्स इज इक्वल टू जे एफ इनव्हर्स ऑफ वाय आहे, हे म्हणजेच काय आहे, इनव्हर्स फंक्शन आहे हां. आणि हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं असतं. आता हे वाय इज इक्वल टू एफ एक्स जे ते 1 किंवा ऑन टू फंक्शन असेल, 1 आणि ऑन टू फंक्शन जर असेल तर एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ वाय हे आपण एक्झिस्ट होतं असं म्हणू शकतो हां. मग हा जो एफ इनव्हर्स ऑफ वाय आहे यालाच काय म्हटलेलं आहे, की इनव्हर्स फंक्शन असं म्हटलेलं आहे हां. मग याचे इनव्हर्स आता हे कुठले फंक्शन्स येणार, तर ट्रिग्नॉमेट्रीमधले येतात इनव्हर्स फंक्शन्स, म्हणजे साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, त्याचे इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज आपल्याला फाइंड करावे लागतात. इनव्हर्स फंक्शन आणि इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ना, लक्षात येते. मग याच्यावरती एक आपल्याला थेरम दिलेला आहे बघा. अगोदर जो मी सांगितला तो चेन रूलचा एक थेरम आहे, आणि आता जो आहे तो कुठला थेरम, हा इनव्हर्स फंक्शनचा थेरम. या थेरमचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे बघा. काय सांगितलंय बघा थेरममध्ये,
सपोज स्टेटमेंट लिहिते मी, सपोज y इज इक्वल टू एफ एक्स is a differentiable function of x. Y is equal to fx is a differentiable function of x on an interval I. बघा थेरमचं स्टेटमेंट मी पूर्ण इथे लिहून घेतलेलं आहे. सपोज काय म्हटलेलं आहे की y इज इक्वल टू एफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन एन इंटरवल आय दिलेलं आहे. आणि y इज काय पाहिजे म्हटलेलं मी मग अशी की 1 आणि ऑन टू फंक्शन पाहिजे. हां, y इज 1 अँड ऑन टू, हे आपण 11 मध्ये बघितलंय 1 फंक्शन ऑन टू फंक्शन. आणि dy बाय dx इज काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. हां, मग अल्सो काय म्हटलेलं आहे, इफ एफ इनवर्स ऑफ y इज डिफरन्शिएबल ऑन एफ ऑफ आय, म्हणजे त्या इंटरवलवरतीच एफ इनवर्स हे फंक्शन पण काय असणार आहे, डिफरन्शिएबल असेल. ऑलरेडी आपल्याला काय सांगितलं की एफ इनवर्स ऑफ वाय हे या एफ म्हणजे त्याच इंटरवलवरती काय आहे, डिफरन्शिएबल आहे. देन डी बाय डी वाय एफ इनवर्स ऑफ वाय, म्हणजे त्या एफ इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल आपल्याला, वायने घ्यावं लागेल. तर ते इज इक्वल टू काय येणार आहे, 1/f डॅश ऑफ एक्स. किंवा आपण हे प्रूव्ह करायचं आहे बघा, हे किंवा हे प्रूव्ह करायचं आहे. तर काय सांगितलं की डी एक्स अपॉन डी वाय, म्हणजे आपल्याला फंक्शन असं मिळणार ना, आता वाय इज इक्वल टू एफ एक्स होत होते, एक्स इज इक्वल टू काय मिळतं, म्हणजे वाय इज इक्वल टू एफ एक्स जे फंक्शन होते ते आपल्याला काय मिळालं, एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय मिळालं. बरोबर आहे का. आता आपण वाय इज इक्वल टू एफ एक्स असल्यामुळे वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स न करत होतो. तसं आता एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय आहे, त्यामुळे एक्स डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू वाय न. त्यामुळे इथं काय आलं, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू आपल्याला प्रूफ काय करायचं आहे बघा, की 1/dy बाय डी एक्स हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. येते लक्षात. आता थेरमची या टॉपिकमध्ये जे 3 थेरम आहेत त्या तिन्ही थेरमची प्रोसेस मात्र सेमच आहे बरं का. म्हणजे जे प्रूफ करण्याची जी मेथड आहे ती काय आहे, सेम आहे. सेम म्हणजे काय, तर पहिला थेरम पण बघा आठवते का सगळ्यांना, आपण स्मॉल इन्क्रीमेंट घेतलेली बघा, असं घेतलेले डेल वाय अपॉन डेल एक्स, लक्षात येते का, डेल वाय डेल एक्स डेल यू घेतलेलं. म्हणजेच काय आहे तर ते त्या प्रत्येकातली स्मॉल इन्क्रीमेंट होती ती. बरोबर आहे का. वाय इज इक्वल टू एफ एक्स असेल, किंवा आता इथं काय आहे, एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय आहे. तर आपल्याला याच्यामधली काय घ्यायची आहे, प्रत्येकाची स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायची असते. मग ती एक्सची असेल, वायची असेल. आता इथे आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय आहे आणि इथे डी वाय बाय डी एक्स आहे. त्यामुळे आपल्याला फक्त एक्स आणि वायची स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायची. अगोदरच्या थेरमला काय होतं, डी यू पण होता त्याच्यामध्ये, त्यामुळे मी यूमध्ये पण स्मॉल इन्क्रीमेंट घेतली. हां, तसं इथं फक्त काय होणार, एक्स आणि वायमध्येच स्मॉल इन्क्रीमेंट येईल. मग आता प्रूफमध्ये बघा काय येणार, गिवन दॅट, गिवन अगोदर काय आहे, गिवन पार्ट तो लिहावा लागेल. गिवन पार्ट काय आहे याच्यामध्ये, की वाय इज इक्वल टू एफ एक्स हे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. वाय इज इक्वल टू एफ एक्स अँड दुसरं फंक्शन कोणतं, जे इथे सांगितले अल्सो इफ एफ इनवर्स ऑफ वाय इज डिफरन्शिएबल आहे ना, हे पण म्हणजे एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय आर डिफरन्शिएबल. हे दोनही फंक्शन काय आहेत, डिफरन्शिएबल आहेत, आर डिफरन्शिएबल फंक्शन. हे दोनही फंक्शन्स काय आहेत बघा, डिफरन्शिएबल आहेत. कोणती, वाय इज इक्वल टू एफ एक्स आणि एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय, हे दोन्ही डिफरन्शिएबल आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे म्हटलं मी, की स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायचं आहे. लेट देर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट, देर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे थोडासा आपल्याला चेंज घ्यायचा आहे. मग तो चेंज आपण कशामध्ये घेणार आहे, देर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ एक्स, इन व्हॅल्यू ऑफ एक्स. मग ती एक्सची जी व्हॅल्यू आहे ती काय घ्यायची आपल्याला बघा, से डेल एक्स घेतली मी. हां, एक्समध्ये जी स्मॉल व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे ती कशामध्ये घेणार आहे मी, डेल एक्समध्ये घेतली. हां, आणि सेम तसं काय येणार आहे, देन करस्पॉन्डिंगली जसं आपण एक्समध्ये घेतलं, देर विल बी अ स्मॉल इन्क्रीमेंट, देर विल बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. जशी आपण एक्समध्ये स्मॉल इन्क्रीमेंट घेतली तशी आपल्याला कशामध्ये घ्यावी लागेल, स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ वाय येणार आहे.
स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ वाय सी, ती काय येणार आहे वायची व्हॅल्यू डेल वाय. हां, मग आता ह्या ज्या स्मॉल व्हॅल्यूज ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या काय असणार आहेत की डेल एक्स इज नॉट इक्वल टू 0 असणार आहे, कारण थोडंसं आपण चेंज घेतलेलं आहे. लक्षात आहे, डेल एक्समध्ये असे म्हणजे एक्सची व्हॅल्यू थोडी आपण चेंज केलेली आहे, वायची व्हॅल्यू थोडी चेंज केलेली आहे, म्हणजे ती व्हॅल्यू इक्वल टू 0 असणार नाही. त्यामुळे डेल एक्स इज नॉट इक्वल टू 0 येणार आणि डेल वाय पण काय येणार नॉट इक्वल टू 0 येणार आहे. लक्षात येते. पुढं आता काय करायचं, कन्सिडर करायचं जे प्रूफ करायला सांगितलेलं आहे तेच काय करायचं स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये कन्सिडर करायचं. पण बुकमध्ये सुरुवातीला इथं काय दिलं आहे बघा की असं दिलेलं आहे की डेल एक्स अपॉन डेल वाय इन टू डेल वाय अपॉन डेल एक्स, याची व्हॅल्यू इज इक्वल टू काय घेतलेलं आहे 1 घेतलेलं आहे बघा. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर याचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू किती राहणार आहे 1च राहणार आहे. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. हां, मग हा इथं स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये जे काय प्रूफ करायचं असतं ते सेम आपल्याला घ्यावं लागतं स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये. त्यामुळे मी काय करणार लेफ्ट साईडला डी एक्स आहे ना, म्हणजे डेल एक्स मी इकडे लिहिणार, इथे ठेवणार डेल एक्स अपॉन डेल वाय इज इक्वल टू ही जी टर्म मल्टिप्लाय आहे ती 1ला इकडं आणून मी काय केली डिवाइड केली डेल वाय अपॉन डेल एक्स. बघा बरं हे सेम डीमध्ये जे आहे त्याचीच स्मॉल इन्क्रीमेंट इथे मी आली, डीमध्ये जे आहे ते स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये मी घेतलेलं आहे. हां, मग आता पुढं आपल्याला काय करावं लागेल, अगोदरच्या थेरमला आपण सेम हेच केलेलं आहे बरं का, स्मॉल इन्क्रीमेंट घेतलेले आहे आपण. मग याच्यामध्ये कॉमाधून इथे लिहावं लागेल की डेल वाय बाय डेल एक्स इज नॉट इक्वल टू 0, कारण इथं पण ऑलरेडी सांगितले ना डी वाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू 0, त्यामुळे इथं डेल वाय बाय डेल एक्स पण काय येणार आहे नॉट इक्वल टू 0 येणार आहे. मग आता पुढे आपल्याला लिमिट घ्यावं लागतं, जसं आपण पहिल्या थेरमला घेतलेलं तसंच टेकिंग लिमिट ॲज डेल एक्स टेन्स टू 0. बोथ साईडला लिमिट घ्यायचं डेल एक्स टेन्स टू 0, काय येणार लिमिट डेल एक्स अपॉन डेल वाय डेल एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू काय येईल बघा लिमिट 1 अपॉन डेल वाय बाय डेल एक्स, लिमिट काय येणार डेल एक्स टेन्स टू 0. मग आता पुढं पण इथे जर ऑब्झर्व केलं तर इथं डेल वाय आहे आणि इथे काय झालं बघा डेल एक्स टेन्स टू 0 झालं. इथे जर डेल वाय असेल तर इथं पण काय पाहिजे डेल वाय पाहिजे, म्हणजे हे जे डेल एक्स टेन्स टू 0 जे लिमिट आपण घेतले ते आपल्याला काय करून घ्यावं लागेल चेंज करून घ्यावं लागेल. ॲज डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल वाय टेन्स टू पण काय घेऊ शकतो आपण 0, म्हणजे मी इथे काय लिहिणार देअरफॉर लिमिट डेल एक्स अपॉन डेल वाय आणि इथे काय येणार डेल वाय टेन्स टू 0 इज इक्वल टू, इथे घेताना मी आता काय करणार बघा 1 अपॉन हे जे लिमिट आहे ते मी आतल्या टर्मला देणार 1 अपॉन इथं देणार लिमिट डेल वाय अपॉन डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0. इथं काय चेंज करावं लागणार आहे का नाही, इथं डेल एक्स टेन्स टू 0 इथं पण डेल एक्सच आहे. मग आता पुढं आपल्याला अजून काय सांगितलं बघा ही वाय हे काय आहे सिन्स वाय इज इक्वल टू एफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वाय इज इक्वल टू एफ एक्स हे काय आहे डिफरन्शिएबल फंक्शन आहे, बरोबर आहे. वाय इज इक्वल टू एफ एक्स हे काय आहे डिफरन्शिएबल फंक्शन जर असेल तर आपण काय म्हणू शकते बघा की त्याचं लिमिट जे आहे वाय इज इक्वल टू एफ एक्स वरून काय म्हणणार आहे आपण लिमिट डेल वाय अपॉन डेल एक्स. बघा वाय हे काय आहे ऑलरेडी डिफरन्शिएबल फंक्शन आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार देअरफॉर लिमिट डेल वाय अपॉन डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0 इज इक्वल, हे लिमिट एक्झिस्ट होऊन ते आपल्याला किती मिळणार आहे डी वाय बाय डी एक्स मिळणार आहे. हां, लक्षात आहे ते लिमिट एक्झिस्ट होऊन आपल्याला किती मिळणार आहे डी वाय बाय डी एक्स मिळणार. आणि आपल्याला काय सांगितलंय की हा डी वाय बाय डी एक्स काय आहे नॉट इक्वल टू 0 आहे. हे झालं इक्वेशन, याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 म्हणावं लागेल, हे जे इथे लिहिलेलं आहे याला इक्वेशन 1 म्हणावं लागेल आणि हे काय असेल इक्वेशन 2 असेल. हां,
फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ते लिहावं लागेल. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. मग इक्वेशन 2 मध्ये जे आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ती मी 1 मध्ये ॲड करणार. लिमिट काय येणार बघा, डेल एक्स अपॉन डेल वाय टेन्स टू 0 इज इक्वल टू किती येणार ते 1 अपॉन इथं आता लिमिट डेल वाय अपॉन डेल एक्स हे आपण इथे एक्झिस्ट होते म्हटले ना, ती व्हॅल्यू तिथं ॲड करायची. 1 अपॉन किती येणार मग dy बाय dx येणार. हां, लक्षात येते. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जे प्रूफ करायचं आहे त्याच्या अगदी जवळ आपण पोचते. फक्त राहिलं काय तर लेफ्ट साईडचं लिमिट राहिलेलं आहे. लक्षात येते. लेफ्ट साईडचं लिमिट जे आहे ते एक्झिस्ट व्हायचं राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, dy बाय dx काय सांगितलं आहे, नॉट इक्वल टू 0 सांगितलं आहे. बरोबर आहे. मग dy बाय dx नॉट इक्वल टू 0 असल्यामुळे ते राईट साईडचं जे लिमिट आहे ते काय झालेलं आहे, एक्झिस्ट झालेलं आहे. इक्वेशन 3चं राईट साईडचं लिमिट काय होते, एक्झिस्ट जर होत असेल तर आपण काय म्हणू शकतो बघा, म्हणजे असं म्हणावं लागेल पाहिजे तर 1 अपॉन dy बाय dx एक्झिस्ट अँड इज फायनाईट, म्हणजे तिथं आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे. देअरफोर मग ते लेफ्ट साईडचं जे लिमिट आहे, देअरफोर लिमिट del x upon del y as del y tends to 0 is equal to dx upon dy. हे सुद्धा काय असणार, काय होणार, एक्झिस्ट होणार आहे आणि इज काय असेल, फायनाईट असेल. म्हणजे तिथे काहीतरी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. लक्षात येते का, ते पण लिमिट एक्झिस्ट होईल आणि व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफोर इक्वेशन 3 बिकम्स. मग इक्वेशन 3 मध्ये पुढे आपल्याला हा चेंज करायचा आहे. इक्वेशन 3 बिकम्स काय येणार बघा, लेफ्ट साईडची व्हॅल्यू मी ॲड करणार तिथं. म्हणजे काय येईल, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आणि आपल्याला काय माहिती आहे की वेअर हा जो dy बाय dx आहे तो नॉट इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्यात हे म्हणजेच काय आहे, इनव्हर्स फंक्शनचा आपल्याला इथं थेरम मिळाला. लक्षात का, हे प्रूफ झाले. आता याची अजून एक अल्टरनेट मेथड दिलेली आहे पण ती काय आपण घेणार नाही आहे, एकच मेथड बाद झाली. हा इनव्हर्स फंक्शनचा थेरम झाला. मग आपल्याला मेन जे याच्यामध्ये लागणार आहे ते इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. जे आपले ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स आहेत, कुठले 6 जे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स आहेत त्यांचे इनव्हर्सचे आपल्याला डेरिव्हेटिव्हज लागणार आहेत. बघा पुढचा पॉईंट काय सांगितला आहे, डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. हां, मग इनव्हर्स जे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स आहेत त्याचे प्रत्येकाचे इनव्हर्स कसा मिळतोय ते दिलेलं आहे. बघा आता y इज इक्वल टू एफ एक्स घेतो आपण. बघावं, लक्षात येते का, y इज इक्वल टू एफ एक्स. त्याऐवजीच काय येणार, y इज इक्वल टू साइन एक्स येणार. बरोबर आहे का. मग याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू साईनचं डेरिव्हेटिव्ह आपण काय म्हणतोय की कॉस एक्स असं म्हणतोय. हां, तसं इथे काय येणार, y इज इक्वल टू काय आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स येणार. लक्षात येते का, कारण इनव्हर्स बघतोय ना आपण, त्यामुळे त्या फंक्शनला इनव्हर्स असला पाहिजे. y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स. या वाय साइन इनव्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. आता हे एक्स आणि वाय दिले बघा आपण 11th ट्रिग्नॉमेट्री फंक्शनमध्ये रेंज बघितलात का, रेंज आणि डोमेन तेच इथे घेतलेलं आहे -1 to 1. हां, ते सांगितलं आहे की एक्स व्हॅल्यू काय असेल आणि वायची व्हॅल्यू काय असेल. मग त्याच्यावरून इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे बघा की dy बाय dx इज इक्वल टू काय मिळेल, 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर मिळेल. हां, इथं प्रूफमध्ये दिले बघा. आता y इज इक्वल टू काय केलं की साइन इनव्हर्स ऑफ एक्स दिलेलं आहे. बरोबर आहे. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार, साइन वाय येणार. म्हणजे हा जो इनव्हर्स आहे तो जर इकडे आणला तर तो साइन वाय होईल. मग हा डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू वायनं. मग dx अपॉन dy इज इक्वल टू साइनचं डेरिव्हेटिव्ह, dx अपॉन dy साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येईल. आता हा कॉस वाय जो आहे तो असा लिहिला आहे बघा, स्क्वेअर रूटमध्ये लिहिलेला आहे. प्लस मायनस रूट कॉस इनव्हर्स ऑफ वाय असं आपण लिहू शकते का. रूट आणि कॉस स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होऊन फक्त काय राहील तिथं, कॉसच राहील. आता रूटच्या बाहेरची टर्म घेतो तेव्हा आपण प्लस मायनस साइन देते, त्यामुळे इथे दिले. मग कॉस इनव्हर्स ऑफ वाय म्हणजेच आपण काय लिहू शकतो, 1 मायनस साइन स्क्वेअर, सॉरी कॉस स्क्वेअर वाय म्हणजे आपण 1 मायनस साइन स्क्वेअर लिहू शकते का. हे कशावरून लिहिलं, आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्याच्यावरनं कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर येणार. हां, मग हा साइन म्हणजेच काय म्हटलं आपण इक्वेशन 1 मध्ये सुरुवातीला एक्स म्हटलेलं आहे, त्यामुळे इथे काय लिहिलं
डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू प्लस मायनस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहिला. मग पुढे काय सांगितले बघा, बट कॉस वाय इज पॉझिटिव्ह सिन्स वाय लाईज इन फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. कारण वाय हे कसलं फंक्शन आहे, एक्स इज इक्वल टू काय आहे, साइन वाय आहे. इथे व्हॅल्यू पण सांगितलं बघा, वाय कुठून कुठं असणार आहे, -π/2 टू +π/2. त्यामुळे कोणता क्वाड्रंट येणार, फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. हे इथं दिलेलं आहे त्याच्यावरनं सांगितलं. हां, त्यामुळे काय येणार, प्लस मायनस ज्या दोन व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्यातली एकच व्हॅल्यू मिळणार, डी एक्स अपॉन डी वाय हा काय मिळेल इथं, पॉझिटिव्ह मिळेल. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आला. हां, म्हणजेच आपल्याला काय डी वाय बाय, मग पुढं आपल्याला इनवर्सचा थेरम माहिती आहे ना, की डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आहे, 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपण काय लिहू शकते, 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहू शकते. आणि हे म्हणजेच काय मिळालं आपल्याला, त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळालं. लक्षात आहे का. मग हे जी 6 फंक्शन्स आहे, असे 6 फंक्शन्सचे प्रूफ इथे दिलेले आहेत. ते प्रूफ मी काय घेणार नाही आहे, फक्त 6 फॉर्म्युले जे आहेत ते मी तुम्हाला सांगते बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हां, त्या 6 फंक्शन्सचे आपण काय घेते, डेरिव्हेटिव्ह घेते. सॉरी, 6 इनवर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट फंक्शन आहे वाय इज इक्वल टू, जर काय असेल साइन इनवर्स ऑफ एक्स असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे ते, 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल. हां, अशी 6 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स असेल. आता सेकंड काय असणार आहे तो सिक्वेन्स ठेवायचा. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आहे बघा, -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे व्हॅल्यू थोड्याशा चेंज म्हणजे काय होणार आहे, प्लस मायनस साईन फक्त चेंज होईल. म्हणजे वाय इज इक्वल टू साइन इनवर्स असेल तर 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. कॉस इनवर्सला फक्त चेंज काय आहे, त्याला मायनस साईन. साईन झालं, कॉस झालं, नंतर कोणती टर्म येणार आहे, टॅन. थर्ड नंबर आहे वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं. त्यानंतर काय येणार, वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स, कॉट इनवर्स ऑफ एक्स. मग याचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, सेम हेच फक्त मायनस साईन, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हां, नेक्स्ट नंबर 5, वाय इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स अँड डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्हचं काय असतं बघा, वाय इज इक्वल टू जर सेक इनवर्स असेल तर डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह काय मिळतं, 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 मिळतं. आणि लास्ट कोणतं राहिलं बघा, वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह काय तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. अल्टरनेटिव्हली जर बघितलं आपण तर ते म्हणजे कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि कोसेक इनवर्सला काय आहे, मायनस साईन येतं. आणि सेम साईन टॅन आणि सेकला काय आहे, पॉझिटिव्ह राहतात. सेम तिथे आहे, साईन कॉस्ट बेअर जी आहे प्लस मायनस आहे, टॅन कॉट प्लस मायनस, सेक आणि कोसेक ते काय येतं प्लस मायनस. मग हे काय आहेत, 6 जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचे इनवर्स फंक्शनचे आपण काय घेतले, डेरिव्हेटिव्स. हां, मग यांचे प्रूफ आहेत तुमच्याकडे ऑलरेडी, मी बुकचे PDF सेंड केलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय PDF मध्ये. त्याच्यातलं एकच मी फक्त एक्सप्लेन केलेलं आहे, त्याची काही आवश्यकता नाही आहे आपल्याला, त्यामुळे मी ते एक्सप्लेन केलेलं नाही. मग आता याच्यावरतीच आपल्याला एक्झाम्पल बघायचे. मग आता समजा हे काय असेल, कंपोजिट फंक्शन पण असणार आहे. बरं, हे एक्झाम्पल घ्यायच्या वेळी मी नेक्स्ट लेक्चरला सांगते. आज फक्त हे 6 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला बघूया राहिले.